माझ्या रेऊला त्रास होतोय ग. नाही हा, आता मी हे जास्त वेळ सहन करू शकत नाहीये. पण मावशी, आय कॅन अंडरस्टँड लीला. हा चेक मी मदत म्हणून दिलाय, हे तुला आवडत नाहीये. सॉरी एजे, मला तुमचा अपमान करायचा आहे असं अजिबात नाही. आणि असंही नाहीये की तुम्ही आमची मदत करताय हे आम्हाला आवडत नाही. पण तरीही तुला तुझ्या स्वाभिमानासाठी ही मदत घेणं बरोबर नाही वाटत आहे. नो प्रॉब्लेम. झालं, गेले गेले सगळे पैसे परत. तिला पण आत्ताच मुहूर्त मिळाला होता का घरी यायला? आज रक्षाबंधनाच्या दिवशी मी इथे आलेलो आहे. रेवती, मला राखी नाही बांधणार. अगं जे स्वतः सांगताय तुला राखी बांधायला? बांध बांध बांध. खरंच जे आज अगदी मोठ्या भावासारखे धावून आलात तुम्ही. हे बरं आहे, आता एजे आले तर मला विसरलीस का तू? तसं नाहीये ग ताई, तू तर काय जन्मापासूनच माझी रक्षण करतेस. आज एजेंनी साळुंखेंना या घराबाहेर काढलं आणि कदाचित कायमचं आयुष्यातून सुद्धा. एक मिनिट, साळुंखे परत आला होता? लीला, आज ना सणवार आहे हं? अशा चांगल्या दिवशी ना त्या माणसाचं नाव घेऊ नकोस ना. राहू देत. चला सुरू करा. बसा बसा बसा. जे लीला बस. एजंटच्या मनाचा मोठेपणा की जावई असून पोटच्या मुलासारखे वागले ते आज. आपल्या पाठीशी उभे राहिले. लीला, त्यांच्याबद्दल मनात अडी ठेवू नकोस. आज त्यांच्या रूपाने आपल्या रेवतीला भाऊ मिळाला. एजे नमस्कार करते. ताई ताई प्लीज चिडू नकोस ना प्लीज. हे बघ, मी सांगते ना तुला सगळं. आज साळुंखे आले होते घरी आणि आज काय, खरं तर ते रोजच येत आहेत सध्या, पण आज त्यांनी लिमिटच क्रॉस केली. ताई, आज एजे आले नसते ना तर मी सुखरूप उभी नसते आत्ता तुझ्या समोर, आणि बाबा तुझ्याशी एवढे शांतपणे बोलूच शकले नसते. वगैरे एवढं सगळं होऊन गेलं तर तुला साधा एक फोन करावासा पण वाटला नाही का मला? नाही की आता माझ्यापेक्षा ते एजे जास्त जवळचे झाले. आई, आम्ही एजेंना पण फोन करून नव्हतंच बोलवलं, पण ते म्हणतात ना की जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. असंच झालं आज. ताई प्लीज नको ना ग चिडूस आमच्यावर. ताई जे खूप चांगले आहेत आणि त्यांनी आज जे काही केलं ना त्यांच्या मागे त्याचा खूप चांगला हेतू होता. ताई आज एजे नसते तर प्लीज चिडू नकोस. एजे प्लीज उठा ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आत्ता शूट. मला फक्त एवढंच सांगायचंय, मी तुमच्याशी लग्न काही पैशासाठी वगैरे केलं नाही हा. म्हणजे मान्य आहे की आपल्या घरांच्या आर्थिक परिस्थितीत खूपच फरक आहे आणि तुम्ही आम्हाला साळुंखेंचं ते कर्ज फेडायला पैसेही दिलेत, पण खरंच हे सगळं असं घडावं असं अजिबात वाटत नव्हतं मला. हे बघ लीला, आपलं लग्न जबरदस्ती झालंय. तुझा माझ्या पैशावर डोळा नाहीये हे मला माहिती आहे,
सो डोंट वरी. खरंच? ओके. झालं? एजे व्हॉट नाव? हिची पण तुम्ही हे बरोबर केलं नाही का? असं कसं तुम्ही ओवाळली म्हणून चेक दिलात? आपलं ठरलं होतं ना. हे डिस्कशन तुला आत्ताच करायचंय का? मला झोप आली, प्लीज झोपू दे. नाही, मला आत्ताच डिस्कस करायचंय. नो. प्लीज ना. ओके फाईन. तुला स्पेशल असं विचार करायची काही गरज नाहीये. मी माझ्या आई वडिलांसाठी केलं असतं ना, तेच मी केलंय. ओके, सो डू नॉट वरी. नाही म्हणजे ते ठीक आहे, पण प्लीज मला ते पैसे परत देऊ द्या. म्हणजे तुला झोप लागणार नाही म्हणजे तू मलाही झोपू देणार नाहीस? हो, हे बघा, मला माझा स्वाभिमान जपण्यासाठी तरी तुम्हाला पैसे द्यायचे. दे. पण मी इतके पैसे कसे देऊ? तो तुझा प्रॉब्लेम आहे ना. तू विचार कर ना कसे द्यायचे ते. नाही, पण पैसे परत द्यायला मला ते कमवावे लागतील ना. आणि मला कोण काम देणार? माझ्याकडे तर अनुभव पण नाहीये. नाही म्हणजे तुमच्याशी लग्न झालं नसतं ना, तेव्हा ना मोठी सुपरस्टार झाले असते. पण असो. नाही एजे, तुम्हीच मला काहीतरी काम द्या. आपण ह्याच्याबद्दल उद्या बोलायचं प्लीज. मला खूप इम्पॉर्टंट काम आहे सध्या. हा, Thank God. एजे 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 एजे, ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना. तुमचे कपडे इस्त्री करू का? एका कपड्याचे 8 रुपये. काय? तुला न जाता माझे कपडे इस्त्री करता येणार आहेत? नाही. मग मी तुला माझ्या कपड्याचे 8 रुपये देऊ शकत नाही. आयडिया. तुमचा तो कुत्रा आहे ना टायगर, त्याला फिरवायला घेऊन जाईन मी. त्याचे पैसे द्या. तू टायगरचा पट्टा धरलास ना,